प्राईज अशा स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळते। माननीय श्री अतुल शेठ आवटी, माननीय श्री निलेश शेठ गोसावी आणि त्याचसोबत आपण पाहतोय दिनकर शेठ लोखंडे, या तीनही मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं प्राईज त्या ठिकाणी लावण्यात आले। आणि आपण जर पाहिलं ना तर अगदी आज या स्पर्धेसाठी अंपायर्स असतील, आपले पंच त्या ठिकाणी डीजे मास्टर असतील, गुणलेखक असतील, लाईव्ह कमिटी असेल, त्यानंतर समालोचक असतील, या सर्व क्रिकेटची सेवा करणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांसाठी अगदी जर पाहिलं ना तर अतुल शेठ आवटी यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राईज अगदी 2 दिवसामध्ये मिळाले। त्यामुळे त्यांचं खूप असं सहर्ष स्वागत। दरम्यान आपण पाहतो योगेश आहेर, अभिजित ढोले आणि माननीय श्री ईश्वर पानसरे या तीनही मान्यवरांकडून स्वरा 11 7 स्टार प्लॅटिनम या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। ओव्हर टू द कॉम्बॉक्स। धन्यवाद धन्यवाद जेडी जी। तो बिल्कुल ही पहली ही गेंदों पे पहला सफलता यहाँ पर दिलाया अपना टीम को। खुद ऑनर, खुद गेंदबाज अतुल आवटी, पहला सफलता पाने के बाद उत्सुकता। सन्माननीय प्रमोद जी डेरे आपण पाहतो स्टार 11 नेरूळ यांच्या माध्यमातून अतुल शेठच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे। नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। जिस तरह की यहाँ पे प्राइजेस हैं, मैं कहूंगा एक जन को यहाँ रख दिया जाए, क्योंकि जैसे जैसे सेमीफाइनल फाइनल का मुकाबला होता जाएगा वैसे वैसे प्राइज बढ़ते जाएंगे, फिर हिसाब करना मुश्किल होगी। अगली गेंद, प्राइज बढ़ गया है पांडे जी, बिल्कुल ही थोड़ा प्राइज बढ़ा है, प्राइज बढ़ गया है। यहाँ पे अतुल शेठ आवटी के लिए और एक प्राइज आया है अमोल भाऊ सईद आणि अण्णाकडे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचे पारितोषिक लावलं जाते अतुल भाऊ आवटींच्या। इस बार थोड़ा खराब गेंद और सीमा रेखा पार, मिलेगा 6 रन। फुल टॉस गेंदे थी, बिल्कुल ही हवा में था, पूरा सा पूरा मौका था बल्लेबाज के पास और लगाया छक्का। इस 6 रनों के साथ स्कोर खुलता हुआ, टीम का स्कोर खुलता हुआ, खाता टूटता हुआ। पहला सेमीफाइनल का मुकाबला सीवी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2025 का। फिर से फुल टॉस, लेकिन इस बार थोड़ा सा नीचे रहे तो यहाँ पर तैनात थे क्षेत्ररक्षक स्क्वायर लेग के क्षेत्र में, और बिल्कुल इस शॉर्ट स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड की गई बगैर किसी रन के। 3 गेंदों के बाद 6 रन, एक खिलाड़ी के नुकसान पर। अगली गेंद एक बार फिर से आगे आकर खेलने का प्रयास किया, नीचे रही थी गेंदे और 2 खिलाड़ियों के बीच से गेंदे जाता हुआ, लेकिन वहां पर तैनात थे। गेंदों को फील्ड करके थ्रो करते हुए तब तक 2 रन लेने का आसान मौका। इस 2 रनों के साथ स्कोर का इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 7 पर। 7 और 1, हाँ बिल्कुल ही। मनसे नेरुल विभाग अध्यक्ष नीलेश शेठ यादव सहर्ष स्वागत। सन्मान्य आदरणीय श्री नीलेश यादव सर जी का हम तहे दिल से इस टूर्नामेंट के माध्यम से स्वागत करते हुए मनसे अध्यक्ष नेरुल विभाग। तर सन्मान्य अण्णाकर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आमचे समालोचक मित्र सन्मान्य विनोद जगदाळे साहेब यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आले, त्यांचे देखील मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून असतील। आणि प्रमोद डेरे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी अतुल शेठ आवटी यांच्या 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे। ओहो हो यस, गेंद हवा में वहां पे तैनात खिलाड़ी नहीं छोड़ेंगे, ये बड़ा खिलाड़ी मिलेगा यहां पर माहिर वाला दूसरा विकेट इसी ओवर में। डीजे ठोक, तो इसी के साथ अगर देखा जाए तो बिल्कुल ही दूसरा सफलता यहां पर मिलता हुआ अतुल आवटी जी को। बिल्कुल ही टीम के ऑनर हैं। एक बेहतरीन ओवर यहां पर समाप्त होता हुआ, एक के बाद 2 खिलाड़ी के नुकसान पर कुल स्कोर 10। एक ओवर के समाप्ति के बाद 10 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। अच्छी शुरुआत यहां पर अतुल आवटी सर जी के द्वारा, अच्छी गेंदबाजी, 40+ के गेंदबाज के रूप में उन्होंने काम किया था और एक लाजवाब ओवर की समापन होता हुआ, बेहतर ओवर का समापन होता हुआ। सीवी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2025 10वां सीजन, जिसका पहला सेमीफाइनल का मुकाबला इस समय। मैं सारे खिलाड़ियों से आग्रह करूंगा, आज फाइनल डे है, ज्यादा समय ना बर्बाद किया जाए।
टीम मीटिंग को कम किया जाए और साथ ही बैट्समैन से भी आग्रह करूंगा और अंपायर से भी आग्रह करूंगा। हमारे कमेटी बता रहे हैं कि थोड़ा सा मैदान में समय का ध्यान दिया जाए। कौन बनेगा चैंपियन? चमचमाता हुआ ये पहला ट्रॉफी का 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, यहाँ पे 4 ट्रॉफी है बिल्कुल ही। लेकिन पहला ट्रॉफी का महत्व अलग ही होता है, दूसरा ट्रॉफी का महत्व बिगुल होता है, तीसरा ट्रॉफी, चौथा ट्रॉफी एक मान्यता होती है। तुषार, अगदी योग्य उल्लेख केला तुम्ही। प्रत्येकाला पहिली ट्रॉफी जिंकायची इथे आणि त्यासाठी मात्र प्रयत्न प्रत्येक जण करणार आहे मैदानावरती आणि ते प्रयत्न मात्र प्रत्येकानं सुरू केलेत ऑलरेडी। षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय आणि 10 धावा अतुल आवटे यांनी खर्च केल्यात। खरं तर आपण पाहतोय अगदी संघ मालकांचा जर विषय झाला तर अतुल शेठ आवटे यांच्या माध्यमातून प्रीमियर लीग स्वरूपामध्ये अनेक ठिकाणी संघ मालकत्व असतं। गोलंदाज आपण पाहतोय सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत। निशांत वर्तक बॉलिंग ट्रॅकवरती आहेत। 2 सफलता अगदी पहिल्या षटकामध्ये अतुल आवटे यांनी अर्जित केल्यात। केतन पाटील आणि सध्याच्या घडीला विशाल वर्तक ही जोडी मैदानावरती आहे। विशाल सेवाळे ही जोडी मैदानावरती आहे। राईट आर्म राऊंड द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु आपण जर पाहिलं तर लेंथ अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर होते आणि तिथे लाईन जर पाहिली ती देखील ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळाली। लेंथ अगदी पुढे होती बॉलची। हा बॉल डॉट आलाय। डॉट गेंदे इस बार, क्योंकि तेज गति के गेंदे थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ जरूर था, लेकिन उछलती हुई विकेट कीपर के दस्ताने में आई थी। अंपायर का इशारा है कि जो बाहर खड़े हैं खिलाड़ी, वो जो फील्डर्स का टी शर्ट है, यानी कि जो उनका जो ड्रेस है, वो ड्रेस कोड जो सामने आते हैं तो बड़े बार परेशानी होती है अंपायर्स को भी, तो इसके लिए थोड़ा सा दूर रहे, अपने डॉगआउट में बैठे। निशांत वर्तक एक बार फिर से तैनात। इस बार ये गेंद नीचे रहती हुई थोड़ा सा टप्पा खाने के बाद लेग स्टंप्स की तरफ घुमा था, ऑन ड्राइव करने का प्रयास किया था। गेंदे आई थी शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में, गेंद को फील्ड की गई, 1 रन से संतुष्ट। इस गेंदों के ऊपर 1 रन आते हुए इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल स्कोर पहुंचा अब जाकर 11 पर। क्षेत्ररक्षण में थोड़ी सी तब्दीली इस समय किया जा रहा है। दाएं हाथ और बाएं हाथ के बल्लेबाजी की जब बारी आती है तो थोड़ा सा क्षेत्ररक्षकों को भी और साथ साथ अंपायर्स को भी अपना दिशा चेंज करने होते हैं। और इस समय देखा जाए तो 3 खिलाड़ी 30 गज के बाहर। दूसरा पावर प्ले इस समय चलता हुआ। पहले पावर प्ले में 2 सफलता अर्जित किया था अतुल आवटे जी ने। बहुत ही लाजवाब गेंदबाजी की थी उन्होंने। तुषार, खास करके स्लो आर्म गेंद होती है और जब आप उसके विकेट करने चाहते हैं तो हवा में आती है गेंदे। निशांत वर्तक एक बार फिर, इस बार ये गेंद थोड़ा सा परिवर्तन के तौर पर उछलती हुई तेज गति से विकेट कीपर के दस्ताने में। वेगवान बॉल होता अतिशय, आपण पाहतोय अतिशय वेगानं भन्नाट वेग आहे गोलंदाजाकडे आणि वेगानं बॉल टाकला होता आणि इथे मात्र फलंदाजाला चकवा दिलाय। लेंथवरती पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त बॉलने घेतली घेणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला। डॉट बॉल आलाय। इस बार उसी तरह की गेंदे फिर से एक बार चकमा देता हुआ। जैसे जैसे गेंदे डालने वैसे वैसे गति में बढ़ोतरी होती हुई। इससे पहले वाला गेंद थोड़ा स्लो था, लेकिन इस बार ऐसा लगा कि और तेज गति थी। इस बार निशांत वर्तक थोड़ा सा जागरूक होता हुआ, जिसके लिए जाने जाते हैं, गति के लिए भी जाने जाते हैं, लेंथ के लिए भी जाने जाते हैं, और बिल्कुल यहाँ पर उसी तरह की गेंदे डालते हुए। अतिशय योग्य उल्लेख तुम्ही केला। पाठीमागच्या 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव त्याने खर्च केली आहे। अप्रतिम गोलंदाजी ते करतायत, लाजवाब गोलंदाजी केली। आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज निशांत वर्तक यांनी 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे। ओहो, देखिए ये गेंदबाजी का गुण है, ये गेंदबाजी का कमाल है। टप्पा खाई और थोड़ा सा झुक गए, गेंदे आई। हालांकि वाइड का इशारा मिला यहाँ पर, 1 बाउंस का भी इशारा आया है अंपायर से। नाखुश लग रहे हैं थोड़ा सा अंपायर के डिसीजन से, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल और निशांत अपने गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार जाते हुए। कभी कभी ऐसा होता है गेंदबाज को कि मैं अच्छा किया हूं, परंतु अंपायरों के नजर में वो गलत होती है। यस, अबव दी बॅटर हेड हा बॉल निश्चित 5 झाला होता, हेच पंचांनी सांगितले। आणि खरं तर लेंथवरती चांगली गोलंदाजी करत होते, लेंथमध्ये परिवर्तन केलं यावेळेस आपण पाहिलं आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला दिली गेली आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्जद पंडित जी अगले गेंद लेकर फिर से तैयार। इस बार लोअर फुल टच यॉर्कर लाइन की तरफ, बहुत ही बेहतर गेंद, अच्छी गेंद ऑफ स्टंप्स के बाहर।
बिल्कुल ही अपने पूरा जोर देते हुए सेमीफाइनल का मुकाबला, एक रोचकता मुकाबला, एक आक्रामकता मुकाबला, और इसमें इसी तरह की करनी होगी। अपनी टीम को अगर लेके जाना है फाइनल में, चैंपियन बनना है, तो चैंपियन का खेल दिखाना होगा तुषार। एकदम बरोबर उल्लेख तुम्ही केलाय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत। बाहर खराब गेंद, समाचार मिलेगा 6 रन फाइनल के ऊपर से, षटकार। डाऊन दी लेग हा बॉल होता आणि इथे बॉलला केवळ दिशा द्यायची होती। आपण पाहिलं वेग तुमचा आतापर्यंत मित्र होता, परंतु तुमची जर लाईन चुकली तर वेग तुमचा दुश्मन आहे, हेच दाखवलं बॅटरनं आणि ठोकलाय हा जबरदस्त षटकार, 6 धावा। सही बात बताया तुषार आपने कि अगर बेग है तो आपको लेंथ पे लाना होगा, लेंथ से बाहर जाएंगे, भटकेंगे तो बल्लेबाज छोड़ेंगे नहीं। फिर अगर गति है तो आप थोड़ा भी बल्ला टच किया तो गेंद गई बाहर, 6 रन या 4 रन के लिए। डीजे वरती मात्र मोठा प्रहार करण्यात आला। खरं तर शॉर्ट ऑफ लेंथ वरती 2 बॉल टाकण्याचा प्रयत्न केले, एक बॉल वाईड आला त्याच्या बदला आणि एक बॉल डाऊन दी लेग देखील आला। जेव्हा जेव्हा पुढे बॉल टाकलेत निशांत वर्तक यांनी, तेव्हा तेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिला नाही, परंतु 2 बॉल थोडंसं व्हेरिएशन करून टाकण्याचा प्रयत्न त्याने केला, त्यावरती मात्र त्यांचा लॉस झालाय। व्हेरिएशन कधी कधी महागात पडतं, कधी कधी फायद्यात देखील येतं, परंतु व्हेरिएशन देखील गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे। नुसता वेगाला देखील महत्त्व नाहीये आणि कधी कधी एका टप्प्याला देखील महत्त्व असतं, कधी कधी व्हेरिएशन महत्त्वाचं, कधी कधी व्हेरिएशन देखील महत्त्वाचं नसतं। अशा अनेक पैलू या खेळाचे आहेत पंडितजी। बिल्कुल तुषार, आपने सही बात कहा कि क्रिकेट ऐसा खेल है, कभी कभी आप अच्छे गेंदों पे आउट नहीं होते हैं, छक्का लगा देते हैं, कभी कभी खराब गेंदों पे आउट होते हैं। तो क्रिकेट अनिश्चितताओं का खेल भी है, और साथ ही आप देखेंगे कभी कभी आप यॉर्कर्स गेंद को हाफ बॉली पे लेकर उठा देते हैं, कभी कभी ऐसा होता है कि आप उसको हेलीकॉप्टर लगाते हैं, लेकिन खास करके आप आउट भी होते हैं। तो ये क्रिकेट है, कब किस तरह की बातें होगी, कब किधर करवटें बदलेगी उठ, इसका कहना मुश्किल होता है। 2 ओवर के समाप्ति के बाद 18 रन बने अभी तक, 2 खिलाड़ियों के नुकसान पर। तीसरा ओवर लेकर देखना है किसको लाया जाता है इस समय, और बिल्कुल ही इस समय तीसरा ओवर आकाश पाटिल, बिल्कुल ही आकाशीय बल्लेबाजी हुई थी पिछले मुकाबले में। आकाश ने आकाशीय छक्के लगाए थे, जैसा नाम आकाश उसी तरह का काम किया था और अपनी टीम को सेमीफाइनल में लाया था। बहुत ही बड़े बड़े ड्राइव लगाए थे बड़द लॉजिस्टिक के खिलाफ। इस समय गेंदबाजी करने के लिए तैनात होते हुए आकाश पाटिल, एक ऐसा नाम जिन्होंने अगर देखा जाए तो जयेश भोसले जी बता रहे थे कि एक हफ्ते के अंदर 3 अर्धशतकीय पारी उन्होंने लगाए हैं और करीबन 300 के आसपास रन बनाए हैं। कंचन पालकर जी बताए थे, बिल्कुल ही कंचन पालकर जी। तो एक देखा जाए तो इस समय बाएं हाथ के बल्लेबाज तैनात होते हुए सनवे की तरफ से गेंदबाजी में तीसरे गेंदबाज को लाया जा रहा है। तीसरा ओवर की पहली गेंद लेकर चले आकाश, स्टंप्स के बाहर गेंद बल्ले से छूकर गई थी। विकेट कीपर अतुल लाउटी को चकमा देता हुआ थर्ड मैन के क्षेत्र में वहां पर तैनात थे फील्डर, 1 रन यहां पर चुराते हुए। यावेळेस बॅटचं एज लागलं, दरम्यान रिजनला बॉल गेला होता, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, बॅट स्विंग खूप वेगानं झालं आणि स्लिपमध्ये खेळाडू नव्हते, अगदी थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये खेळाडू होते। खरं तर चॅम्पियन ट्रॉफीची फायनल सुरू आहे, एका बाजूने इंडिया आणि एका बाजूने न्यूझीलंड। 75 धावा न्यूझीलंडच्या झाल्यात, 12.2 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 विकेट न्यूझीलंड संघाने देखील गमावल्यात। सुरुवात चांगली झाली नाही न्यूझीलंड संघाची। रचिन रवींद्रने 37 बनवले 29 बॉलमध्ये। विल यंग, रचिन रवींद्र आणि विल्यमसन बाद झालेत। डॅरिल मिचेल आणि लॅथम ही जोडी मैदानावरती आहे आणि आता 76 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। तुषार, एक बात जरूर है कि जब 51 रन बने थे, 51 रन 8 ओवर में 51 रन बन चुके थे। ओहो, फिर से हवा में उड़ गेंद गई सीधा सीमा रेखा पार, हवा हवाई षटकार। विशाल शेवाळे यांच्या बॅटमधून लगातार हा दुसरा षटकार आलाय पंडितजी।
इस बार फुल लेंथ गेंद थी, यॉर्कर लाइन का गेंद था, आगे आकर गेंद को खेला मिड विकेट के क्षेत्र में, डीप मिड विकेट पे गेंद को फील्ड किया जाए, तब तक आसानी से 2 रन और बनते हुए इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा जाकर 27 पर। छक्का लगाया था पहले गेंदों के ऊपर आकाश की, थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ थी, फुल खेला था गेंदों को और पुल करने के बाद गेंद सीधा गई थी डगआउट में। इस बार ये गेंद फिर भी स्टंप्स के ऊपर आगे आकर खेला, गेंदों को दिशा दिया था, खराब क्षेत्ररक्षण, एक के बदले 4, मिलेगा 3 बोनस यानी कि चौकार। पर अगली गेंद लेकर आकाश फिर से एक बार, इस बार ऑफ स्टंप्स के थोड़ा बाहर से, थोड़ा सा परिवर्तन के तौर पर, बिल्कुल ही लगातार स्टंप्स के ऊपर डाल रहे थे, थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेन दे रहे थे, लेकिन इस बार परिवर्तन किया। यावेळेस जरूर आपण पाहायला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि विशाल शेवाळे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे त्यांनी, अप्रतिम बॅटिंग आहे। टोटल स्कोर अभी तक हुआ है 30 के ऊपर जाता हुआ इस ओवर में, यानी कि तीसरा ओवर प्रगति पर। जिक्र कर रहे थे न्यूजीलैंड और भारत के बारे में, बिल्कुल ही बताएंगे उनके बारे में भी, लेकिन यहाँ पे मुकाबला चलता हुआ पहला सेमीफाइनल का, बल्ले से लगकर थॉर्नमैन के क्षेत्र में गई है, खतरा हो सकता है, यहाँ होगा होगा। और ये कहते हैं ना कि जब नसीब खराब हो तो कुत्ते को आप, बिल्कुल ही मेरा कहावत है, आपने मैंने सुना भी है कि नसीब खराब होती है तो आपको अगर ऊंट पे भी बैठा दें तो कुत्ते काट लेंगे, लेकिन नसीब अच्छा हो तो कुत्ते को लात भी मारेंगे तो नहीं काटेंगे। और ये देखिए किस तरह की आपने यहाँ पे जगह था, समय था, आपने धरफड़ की और गेंदे आपको छूकर नहीं गई बल्कि विकेट के पास से निकल गई। क्षेत्ररक्षक मेहरबान तो बल्लेबाज पहलवान, यही कहना पडेगा, हे सांगावं लागेल आणि तेच झालंय। असं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, आणि तेच चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळालंय। आणि इथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 31, 31, लॉस ऑफ द 2 विकेट। मात्र खूप चांगली पार्टनरशिप इथे पाहायला मिळाली आहे। दोन्ही फलंदाज जे आहेत त्यांनी मात्र आपली जबाबदारी ओळखली आणि जबाबदारी पूर्ण खेळ विशाल शेवाळे आणि केतन पाटील या जोडीचा पाहायला मिळाला आहे। 3 षटकांमध्ये 31 धावा झाल्यात आणि त्यांना माहिती आहे अंतिम 2 षटकांमध्ये मोठे फटके खेळावे लागतील, हाणामारी करावी लागेल मैदानावरती, कारण आता धावांची गरज आहे। ही सेमीफायनलची मॅच आहे, दोन्ही संघांवरती मनोवैज्ञानिक दबाव तर असतोच, कारण सेमीफायनल आहे, मोठी मॅच आहे, मोठा मंच आहे, थोडासा प्रेशर असणं स्वाभाविक आहे, परंतु इथून मात्र चांगलं क्रिकेट दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल, कारण जिंकण्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे। असं म्हणतात ना, हर सर जहां झुक जाए वही मंदिर है, हर नदी जहां समा जाए वही समंदर है, जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है, आणि सिकंदर बनायचं असेल तर जो जीता वही सिकंदर, प्रयत्न करावे लागतील। डीजे गुरु चलते हैं इस समय मैदान की तरफ, जहां इस समय चौथा ओवर का प्रगति होगा, देखना होगा गेंदबाजी में किसको लाया जाता है इस समय। और विनायक आउटी जिन्होंने सीएचए प्रीमियर लीग में अपना छाप छोड़ा था, सन्माननीय संतोष शेठ मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि या सीबी ट्रॉफी सोबत अतिशय चांगले ऋणानुबंध सन्माननीय संतोष शेठ मोरे साहेब यांच्या आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालं। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सम्मान्य आदरणीय श्री संतोष शेठ मोड़े साहब, बिल्कुल ही उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए इस सीबी ट्रॉफी के माध्यम से। हो गेंदे गई गुल, मिलेगा मार्क्स फुल, आया नंबर 6, मिलेगा सटकार।
आपण पाहिला केतन पाटीलच्या बॅटमधून ज्या पद्धतीने लेंथ पुढे होती, लेफ्ट शॉट त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि आठवण झाली आहे. खरं तर आपण पाहतोय कुणाची तर मॅथ्यू वेडची ज्या पद्धतीने शाहीन आफ्रिदीच्या विरुद्ध त्याने षटकार खेचला होता, तसाच षटकार इथं केतन पाटील यांच्या देखील बॅटमधून आलाय. विनायक एक बार फिर से अपने गेंदबाजी को लेकर, और इस बार हवा में, लेकिन अंदर होगा मैच में, देखना होगा बाहर या अंदर. इस बार लगातार 2 गेंदों में 2 6 और बिल्कुल ही केतन पाटिल फायर, बिल्कुल इस समय थोड़ा सा गर्माते हुए सूरज की रोशनी और ऊपर से बल्लेबाजी की. अप्रतिम फटका होता. आपण पाहिलं यावेळेस स्लॉग स्वीप केलाय. अगोदरच्या बॉलवरती लेफ्ट शॉट आणि या बॉलवरती स्लॉग स्वीप. केतन पाटील आणि त्यांचे कातिल फटके आता मैदानावरती पाहायला मिळाले. बॅक टू बॅक दुसरा षटकार, 6 धावा. बिल्कुल ही तुषार, तारीफ करनी होगी केतन पाटिल का, जिसके लिए जानने जाते हैं, खास करके वो लंबे कद के हैं. थोड़ा भी अगर आगे बढ़ते हैं तो गेंदें आती है. स्कोर अभी तक देखा जाए तो इस छक्के के बाद हुई है 43 रन, 43. चौथा ओवर प्रगति पर 43 रन बने हैं. थोड़ा सा यहां से रुकना होगा, थोड़ा सा यहां पर गेंदबाजी को अच्छा करना होगा. अब बचे हुए 4 गेंदों में कम से कम रन बचाने होंगे. और इस बार स्टंप्स के ऊपर था, कवर के रीजन में खेला, डीप कवर में गेंद को फील्ड किया जा रहा है. 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़े, खतरा हो सकता था, लेकिन तेज गति. मैं कहता हूं जिस तरह से दौड़ लगाए, कहना मुश्किल नहीं होगा कि ये तेज गति से रन चुराया गया. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. इनसाइड आउटचा फटका आपण पाहिला यावेळेस बॉलच्या मेरिटवरती. यावेळेस आपण पाहिलं बॉलच्या मेरिटवरती त्यांच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला आणि इनसाइड आउटचा फटका होता. 2 धावा तिथे अर्जित झाल्यात. 1 धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालंय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. विनायक एक बार फिर से दाएं हाथ से, ओहो हो, इस बार थोड़ा अच्छी गेंदे परिवर्तन के तौर पर डाला गया गेंद. हालांकि थोड़ा सा फुल आया था गेंदे, पीछे हटकर खेलने का प्रयास किया, गेंदे पैर से आके टकराई थी. कोई रन नहीं, कोई भी नुकसान भी नहीं. लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्का खाने के बाद अपने आप को वापसी करवाते हुए विनायक आउटी. CHF प्रीमियर लीग के हीरो हैं गेंदबाज के लिए अगर देखा जाए तो. वेस्ट गेंदबाज, वेस्ट अवार्ड लिए थे उन्होंने. इस बार हवा में फिर से उड़ाया, खराब गेंद, और गेंदों का समाचार सीधा मिड विकेट के ऊपर गई फील्डर के पास, जहां पे खिलाड़ी बने दर्शक और फील्डर बने खिलाड़ी. केतन पाटील हाफ ट्रॅकर होता आणि चुकले नाहीत. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर करून षटकार ठोकलाय. इस बार हवा में देखना होगा, दूर में खड़े हैं खिलाड़ी, नो मैंस लाइन पर गिरता हुआ. इस ओवर में 3 छक्के आए हैं तुषार, तो रन गति को बनाने का काम किया है. और चौथा गियर से 5वें गियर पे लाया था केतन ने इस ओवर में. और बिल्कुल ही थोड़ा सा लंबा, मैं कहूंगा महंगा ओवर इस ओवर में विनायक आउटी को मिला है. इसके कारण टोटल स्कोर जो बने वो 50 पार कर चुके हैं, 52 रन बन चुके हैं. नक्कीच 21 धावा आल्या पाठीमागच्या षटकामध्ये. तोडफोड बॅटिंग पाहायला मिळाली केतन पाटीलची. खास करून जेव्हा जेव्हा बॉलची लेंथ पाठीमागे पडली तेव्हा तेव्हा केतन पाटील मात्र तुटून पडलेत. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्यावरती मात्र ताबडतोब बॅटिंग पाहायला मिळाली केतन पाटील यांची. अप्रतिम बॅटिंग आहे आणि खरं तर डावाला आकार देण्याचं काम पहिल्या 3 षटकांमध्ये पार्टनरशिप बिल्ड करायची होती, परंतु षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली आणि केतन पाटील नावाचं वादळ मैदानावरती आलं नाही, तर गोलंदाजांना अक्षरशः आपण म्हणतो ना की अक्षरशः नेस्त नाबूद करून टाकलं. इतकी कमालीची बॅटिंग केतन पाटील यांची पाहायला मिळाली. सर पहले ओवर में अतुल लाउटी जी ने 10 रन दिए थे, 2 सफलता अर्जित किया था. उसके बाद गेंदबाजी आई थी, दूसरा ओवर आया था. दूसरा ओवर में देखा जाए तो 8 रन आए थे. उसके बाद तीसरा ओवर महंगा हुआ था थोड़ा सा 13 रन का, और उसके बाद चौथा ओवर 21 रनों का. यानी जैसे जैसे ओवर प्रगति हुई है और रनों की जो रन रेट था वो भी बढ़ाते हुए बैट्समैन. एकदम बरोबर उल्लेख पंडितजी तुम्ही केला की पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. तिथे निशांत वर्तक होते षटक क्रमांक 3 मध्ये. आकाश पाटील त्यांनी 13 धावा खर्च केल्या आणि विनायक आउटी यांच्यावरती आक्रमण केले. तब्बल 21 धावा त्यांच्या ओव्हरमध्ये आल्यात. हर्षल ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. हर्षल ठाकूर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडू आहेत आणि ते आता सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती पंडितजी. केतन पाटिल के लिए इस समय 5वें ओवर की पहली गेंद लेकर हर्षल,
ऑफ स्टंप्स के बाहर टप्पा खाती उछलती हुई विकेटकीपर के बगल से निकलता हुआ, बिल्कुल अगर देखा जाए तो बल्लेबाज को चकमा देता हुआ। थोड़ा सा कटर गेंद था, टप्पा खाने के बाद थोड़ा सा कोण लेकर गई है गेंदे और ऐसा लगा कि शायद हमें वाइड मिलेगा केतन पाटिल को, लेकिन अंपायर दोनों ही मैदान पे इस कड़े धूप में अपना काम करते हुए तारीफ करनी होगी। मैच दर मैच मैदान में खड़े रहना इस कड़े धूपों में बहुत ही मुश्किल काम होती है और इस समय मुश्किल भरे कामों को अंजाम देते हुए मैदानी अंपायर का काम करते हुए पहली गेंद डॉट आई, दूसरी गेंद लेकर चले केतन पाटिल के लिए। हर्षल की लेग स्टंप्स के ऊपर था, कलाई के सहारे फ्लिक कर दिया, गेंदे जा रही है सीमा रेखा पार, चौकार। होती पंडितजी, तो मात्र या दोन टीम मध्येच झाला होता आणि आता मात्र सोरा एंटरप्राइजेस संघ त्यावेळेस जिंकला होता, परंतु सेमीफायनल मध्ये त्या पराभवाचं उत्तर दिलं जाणार का हे चित्र देखील पाहायचंय। अप्रतिम बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे पंडितजी। तुषार, जब भी चिट्ठी उड़ा था तो दोनों टीमों के जब नाम आया था तो अतुल सर ने जरूर सनवे के लिए इशारा किया था कि फिर हम और आप एक साथ, यानी यहाँ पे बिल्कुल ही अगर देखा जाए तो दोनों के लिए एक अच्छा मुकाबला हुआ, क्योंकि अगर आपने पहला मुकाबला स्वरा ने जीता तो थोड़ा सा दबदबा रहेगा इस टीम के ऊपर, सनवे के ऊपर, कि हमने पहला मुकाबला जीता था, दूसरा मैच भी जीतेंगे, लेकिन दबाव को तोड़ते हुए केतन पाटिल एक लाजवाब बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए इस बार ये गेंद आगे आकर खेला, दूर में खड़े खिलाड़ी गेंदों को फील्ड किया, थ्रो किया और तब तक दूसरे रन के लिए दौड़ लगा दिए दोनों ही खिलाड़ियों ने मिलकर, 2 रन और पूरे करते हुए। चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली, 2 धावा, एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये, खरं तर हे खूप गरजेचं होतं आणि पहा एक पराभव तुमचा झालाय तो मात्र सुरुवातीला झालाय, जसं की भारतानं लीग स्टेजमध्ये किंवा जिथे आपण पाहिलं न्यूझीलंड सोबत मॅच होती तिथे भारताने विजय मिळवला होता आणि आज विजयाची गरज आहे, तसं सोरा एंटरप्राइजेस संघ देखील विचार करत असेल, परंतु एका बाजूला सन इनपेक्स संघ यावेळेस व्हॉट अ शॉट दॅट इज, जबरदस्त शॉट, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव, फुल टॉस बॉल होता आणि त्याला दिशा दिली आहे, स्वीप करत असताना ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये, षटकार 6 धावा। बोल किया था डीप स्क्वायर के क्षेत्र में, बाएं हाथ के बल्लेबाज की जब भी हम बातें करते हैं तो उनके बारे में बातें करना क्या, उनकी तो खेल ही अजब होती है और बिल्कुल ही खब्बू बल्लेबाज होते हैं। इस बार बहुत ही ऊंची गई है, मैदान के अंदर या बाहर, रहेगा अंदर, कैच होंगे अंतिम गेंदों के ऊपर। केतन पाटिल का पारी का अंत समाप्त होता हुआ इनिंग्स का भी। थैंक यू। SMTP आणि शिवशंभो संघाचे संघनायक विनंती, आपण टॉससाठी यायचंय आणि सन्माननीय संतोष शेठ मोरे साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून SMTP आणि शिवशंभो संघाचे संघनायक विनंती, आपण टॉससाठी या, आपण त्वरित टॉससाठी यायचंय ही विनंती आहे। शिवशंभो 11 आणि SMTP ग्लोबल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड दोन्ही संघाचे संघनायक, आपल्याला विनंती, आपण त्वरित टॉससाठी या, टॉस आपण त्वरित संपन्न करणार आहोत आणि खरं तर या स्पर्धेवरती अतिशय प्रेम ज्यांचं आहे आणि या स्पर्धेचे अन्नदाते देखील आहेत सन्माननीय संतोष शेठ मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं, या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आम्ही करतोय आणि वेलकम सर, आपलं स्वागत है। उर्मी शिपिंग के मालक सम्माननीय आदरणीय श्री संतोष शेठ मोरे सर जी का आगमन और बिल्कुल ही शिवी ट्रॉफी के माध्यम से उर्मी शिपिंग के मालक सम्माननीय आदरणीय श्री संतोष शेठ मोरे, उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते, स्वागत करते हुए आप आए, बाहर लाए इस टूर्नामेंट के माध्यम से।
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होत आहे या आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा सीबी ट्रॉफीसाठी संतोष शेठ मोरे साहेब आपल्या CHA मधील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व, नामवंत उद्योजक आणि ज्यांनी अगदी पहिल्या पर्वापासून एक विशेष सहकार्य केलं आहे, ज्यांचा संघही राहिलेला आहे आणि यावर्षी देखील अन्नदानासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे असे संतोष शेठ मोरे साहेब एक नामवंत उद्योजक आणि आपल्या CHA मधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व संतोष शेठ मोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक 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 स्वागत. या CB ट्रॉफीच्या 10व्या पर्वाच्या निमित्ताने संतोष शेठ आपलं हार्दिक स्वागत असेल आणि त्यांचा एक विशेष सन्मान देखील आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. मी या स्पर्धेचे संकल्प करते आबासाहेब बोर, आपणास विनंती असेल आबासाहेब बोर आपणास विनंती असेल आपण सन्मान करायचा आहे संतोषजी मोरे साहेबांचा. आज या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल एक विशेष सन्मान. SMTP आणि शिवशंभो, चला लवकरात लवकर या ठिकाणी या, अन्यथा ओर कमी करावी लागेल. आणि विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. यस फोटोग्राफर जरा लवकर या प्लीज. संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती असेल आपण या ठिकाणी या, एक विशेष सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या सुधीर भाऊ या ठिकाणी आपण संतोष शेठ मोरे या ठिकाणी आले, त्यांचा सन्मान. जगदाळे साहेब या कॉमिटीसाठी यायचं आपल्याला. संतोष शेठ मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या CHA मधील एक सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे सर्व आयोजन कमिटी. या स्पर्धेसाठी सातत्याने सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे, अगदी ज्यांची टीम देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे, असे आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व संतोष शेठ मोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेचे संकल्प करते आबासाहेब बोर आणि त्याचबरोबर सर्व आयोजन कमिटी सदस्य या ठिकाणी सुधीरजी जाधव असतील, मंगेशजी जाधव असतील, रविशेठ कोरडे असतील, त्याचबरोबर विनोदजी वाणे असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि या स्पर्धेचे संकल्प करते आबासाहेब बोर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय संतोषजी मोरे साहेबांचा. आज संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठं मंगल कार्यालय ज्यांच्या माध्यमातून उभारलं गेलंय, आमचे CHA बंधू आणि प्रतिष्ठित व्यक्ती संतोषजी मोरे साहेब यांचा विशेष सन्मान. चला टॉस केला जातो, टॉस घ्यायचं करून. आणि टॉस देखील मी संतोष सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय माननीय श्री शरदजी दुबे साहेब, जनरल मॅनेजर हिंद टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. माननीय श्री शरदजी दुबे साहेब, जनरल मॅनेजर हिंद टर्मिनल्स, हृदयाच्या अंतकरणापासून तुमचं सहर्ष स्वागत या मंचावरती आयोजन कमिटीच्या माध्यमातून करतोय. विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ठीक. तर या ठिकाणी मी संतोष सरांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं. टॉस केला जातोय महत्त्वपूर्ण मॅचचा. संतोषजी मोरे साहेब ख्यातनाम उद्योजक तथा आमचे CHA बंधू संतोषजी मोरे साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते केला जातोय या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. सेमीफायनल नंबर 2 असेल. सध्या एक सेमीफायनल नंबर 1 सध्या सुरू आहे. टॉस केला जातोय संतोष सरांच्या शुभ हस्ते. छापा कॉल केलाय. दोन्ही स्पर्धांमध्ये सगळ्यात जास्त फायनल खेळणाऱ्या खेळाडूंपैकी तुम्ही आहात, काय म्हणाल? खूप चांगलं वाटतं ही टुर्नामेंट खेळायला आणि सेमीफायनल मध्ये गेले तर खूपच चांगलं वाटतं. खूप चांगले खेळत आमचे, कॉम्बिनेशन खूप चांगलं होत चाललं. बॉलिंग मला वाटतं बॉलिंग परफेक्ट टाकतात आहे. बघूया आता बॅटिंग आली आहे, बघूया जास्तीत जास्त किती स्कोअर करू, 60+ करायचा प्रयत्न करू. तर यस थांबतात सर. तर जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एक महत्त्वाचा सामना आहे. नामवंत शिव व्याख्याते जगदाळे सर या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्राचे सुपरस्टार समालोचक जयेश भोसले सर यांना आमंत्रित करेल.
धन्यवाद चंदू सर. जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहतोय स्वरा 11 7 स्टार प्लॅटिनम संघ आणि सलामीला आलेल्या जोडीमधील ना जो इथे 7 स्टार प्लॅटिनम संघाचा एक हुकुमी एक्का म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या आकाश पाटीलला पहिल्या चेंडूवरती सनवे लॉजिस्टिक या संघानं मैदानाच्या बाहेर धाडून दिलंय. जिथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू आकाश पाटील मात्र समजू शकले नाहीत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या बाहेर जावं लागले. जय सर. आकाश बाद होणे ही बाब देखील महत्वाची आहे. मागील मॅचचा हिरो राहिला 51 धावा त्याने बनवल्या होत्या आणि अर्धशतक ठोकलं होतं त्याने निशिकांत. उजव्या शीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. होय मी मैदानाच्या आतमध्ये आलोय हे सांगून देणारा चौकार प्रवीण जाधवच्या बॅटमधून. मॅग्निफिसंट स्ट्रोक. त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली या चेंडूने सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती प्रवीण जाधवच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. एक चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जो बीता व कल था पहिल्या बॉलवरती आकाश बाद झाला. विकेट मिळाली आणि तदनंतर कमबॅक करणारे स्ट्रोक आलेत. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र एका चेंडूवरती जर पाहिलं तर प्रवीण जाधव आपली कमाल दाखवतोय. दुसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं तर निशिकांत तळेकर ना इथे आपलं स्वतःचं नाव किंवा गोलंदाजी मार्कवरती आपली ही गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा पेश करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान एक मोठं प्राईज या ठिकाणी लागलं जाते. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या संघासाठी पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष शंकरभाई जाधव यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाज कुणी असूया बक्षिसांची खैरात मात्र इथून होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. लक्ष आहे 65 धावसंख्येचं. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 9-1. जमेची बाब ही राहिली आहे ना जिथे आकाश बाद झाल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. आघाडीचा फलंदाज आकाश त्याच्या पदरी निराशा आली. मागील मॅचचा हिरो या मॅचमध्ये 0 राहिला. एक महत्वाची स्पर्धा मानाची सन्मानाची आणि CHAच्या प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. CB ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग 2025 10वं पर्व. मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट सेमीफायनलची मॅच चालू आहे. जिंकणारा संघ फायनलमध्ये दाखल होणारा पहिला संघ राहील. सनवे लॉजिस्टिक आणि त्याच्या अगेन्स्ट स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या दोन संघांदरम्यानची लढत. पहिल्या षटक 9 धावा फलकाबाजी निशिकांत तळेगावकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुशल कोरडे गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. उंच पुरासा खेळाडू आहे. उद्योन्मुख खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला तो एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील करतोय. हे षटक तितकंसं महत्वाचं राहणार आहे. प्रवीण आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये हर्षद ठाकूरला आपण पाहतोय. नक्कीच जय सर. जर मैदानाच्या आतमध्ये किंवा कालच्या खेळाचा जर आपण आढावा घेतला ना तर आपल्याला पाहायला मिळालं सनवे लॉजिस्टिक ही जी टीम आहे पहिला सामना त्या ठिकाणी पराभूत झाले होते. दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळाला आणि तदनंतर मात्र मग त्यांच्या आशा ज्या संघा विरुद्ध आता या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत ना त्यांच्यावरती भरपूर निर्भर राहताना आपल्याला पाहायला मिळाले. आता त्यांच्या समोरच त्या ठिकाणी मात्र एक चांगला खेळ सनवे लॉजिस्टिक संघाचा आपण होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेने भरलेला खेळ. निश्चितता कुठलीही सांगता येत नाही. अजूनही जर प्रवीण जाधव हा खेळाडू पाहिला किंवा हर्षल ठाकूर हे दोनही खेळाडू नक्कीच त्यांच्या पिटाऱ्यामध्ये चांगले स्ट्रोक आहेत. ते कौशल्य दाखवावं लागेल. इथे मात्र एक हलकीची सिंगल घेताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख झालंय. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. प्रवीणची एक जमेशी बाब ही राहिली आहे ना तो मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करतोय परंतु सिंगल डबल त्याने प्राधान्य जास्तीचं दिलेलं पाहायला मिळत आहे आणि ही बाब पथ्यावरती पडणार आहे. आपण स्कोर बोर्ड हलतो ठेवतोय. प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय
आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं प्रदर्शन होत असताना संघाचं पाहायला मिळत आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. कुशल कोरडे गोलंदाजी मार्कवरती, परंतु प्रथमच स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय हर्षद ठाकूर. खारकोपरचा खेळाडू आहे हर्षद ठाकूर, ज्याला आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहोत. 10 धावा धावफलकावरती 65चा चालू असताना पाठलाग. कुशल पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने यावेळेला हवेमध्ये फटका बसलाय. डीप मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव कंप्लीट, सेकंड कंप्लीट झाल्यात. धावा आल्यात तर 2. संघाची धावसंख्या 12. हवेचा जो रोग पाहिला ना, मग मात्र इथून क्षेत्ररक्षकांना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना थोडेसे आडेवेडे घ्यावे लागतायत आणि तोच फायदा इथे मात्र हर्षल ठाकूरला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र आता हे जे ओझं आहे ना धावांचं, ते आपल्या खांद्यावरती घेऊन ते ओझं पेलवावं लागेल. ते पेलवण्याची क्षमता मात्र नक्कीच मैदानाच्या आतील दोनही खेळाडूंकडे पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय आता कुशल कोरडे गोलंदाजी मार्कवरती असताना अद्यापही कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाही. कव्हरच्या दिशेने एक हलकीशी सिंगल घेतली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिथेच नकार दिला जातोय. कारण जर अशा वेळी तुम्ही जर तिथे धोका पत्करला तर मग नक्कीच धोका होऊ शकतो. वक्त अच्छे को झुकाता है और वक्त सभी का आता है. वेळ प्रत्येकाची येते. या मॅच मध्ये वेळ कशी असेल कोणाची, कारण अद्याप गोलंदाजांची वेळ चांगली चालू आहे. 12 धावा आल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवरती कुशलला कोरडे, स्ट्राईक एंडवरती प्रवीणला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेटला बीट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. चेंडूवरती वेगाने क्षेत्ररक्षक येईल तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्यात त्या 2. प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावा 2 आल्यात. संघाची धावसंख्या 14ला 1, 15ला 1 आहे. 65 धावांचं लक्ष समोर असताना अगदी त्या ठिकाणी सिंगल आणि डबलसाठी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आता आटापिटा करताना किंवा स्ट्रगल करताना आपण संघ पाहतोय. कारण पहिल्याच चेंडूवरती ज्यावेळेस मोठ्या गाड्याचं पतन होतं ना, मग मात्र जे प्रेशर येतं ते प्रेशर थोडंसं इथून रिलीज कोण करणार, प्रवीण जाधव की हर्षल ठाकूर यांच्याकडे आत्मविश्वास नक्कीच आहे. परंतु गोलंदाजीच्या मार्कवरती कुशल कोरडेची जर गोलंदाजी बघितली ना, तर आतापर्यंत त्याने एका चांगल्या गोलंदाजाला साजेशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली आहे. होय, आजचा दिवस चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. कदाचित कुशल कोरडेचे बाबा आल्यानंतर त्याने चांगली गोलंदाजी केली असंच म्हणावं लागेल, कारण एखादा षटकार त्याने खाल्लेलाच होता. आज बाबा आले, त्यांचे येण्याने त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 7 धावा अद्याप खर्च केलेल्या आहेत या षटकामुळे. बाबांचे येणे हे पथ्यावरती पडलंय. यावेळेचा बॉल खोलामध्ये, षटक इथे संपतंय. धावा कमी आल्यात. कम खर्चा आणि जादा चर्चा या षटकाचं स्वरूप राहिलंय. विकेट प्राप्त करू शकला नाही कुशल कोरडे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत, अर्थात त्या 16. 2 षटकांचा खेळ संपला. पाण्याची मागणी करण्यात येत आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये झाली. या आपण छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे कडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. शेवटचा दिस आपल्याला गोड होताना पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 55,555 रुपयांचं पारितोषिक प्रथम म्हणून दिलं जातंय. आणि इथे मात्र माननीय आपण पाहतोय जे मातादी ग्रुप नावाशिवाच्या माध्यमातून हे पहिलं प्राइज पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकासाठी आपण 33,333 रुपयांचं जे पारितोषिक पाहतोय ते माननीय श्री गोपीनाथ शिंदे आणि माननीय श्री बळेलालजी मिश्रा या दोन्ही मान्यवरांचं अगदीच आयोजन कमिटीकडून असं खूप खूप धन्यवाद असणार आहे. तृतीय पारितोषिकासाठी आपण पाहतोय 22,222 रुपयांची रक्कम माननीय श्री सचिन शेठ ठाकूर आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा 22,222 रुपयांचे पारितोषिक आपण पाहतोय आमचे सन्माननीय मित्र माननीय श्री बाबाजी शेठ डेरे आणि माननीय श्री सुनील शेठ पोकरकर या मान्यवरांचं पुनच एकदा हृदयाच्या अंतकरणापासून, कारण अशा शूर दात्यांच्या मुळेच या मोठमोठ्या टुर्नामेंट्स या क्रिकेटच्या पटलावरती पार पडत असतात. त्यामुळे या चारही अगदीच बक्षीस दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप असं सहर्ष स्वागत.
गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. केतन पाटील मागील मॅचचा तो हिरो राहिला होता. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो. आपल्या उंचीचा वापर तो करेल का, परंतु ज्या वेळेला या एंडकडून गोलंदाजी झाली आहे ना, त्या वेळेला धावा निश्चित आल्यात. छोटा पॅकेट ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. हो, या एंडनी रन्स येतात. पहिल्या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. मिळतील धावा 4. पहिल्या बॉलवरती चौकार. थँक्यू डीजे. केतन पाटीलचा पुढील चेंडू पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर इथे सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना तोपर्यंत एकच धाव. चांगलं कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा चान्स किंवा संधी दुसऱ्या धावेसाठी दिली जात नाही. थांबून ठेवलं जातं इथे मात्र प्रवीण जाधवला. प्रवीण जाधव मैदानाच्या आतमध्ये तोही चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. संघासाठी त्याची उपयुक्तता किती आहे ती त्याने दाखवली आहे. स्कोर कार्डवरती धावा एकंदरीत आहेत त्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हर्षद स्ट्राईक एंडवरती आला आणि हर्षदकडे ती कॅपॅसिटी आहे, ती कॅपॅबिलिटी आहे आणि तो स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला बॅटची लिडिंग एज घेतली होती. कॅच इम्पॉर्टंट होता. यशांच्या पाठीमागे निलेश सोनकर. प्रयत्नांची पराकाष्ठा 40+ हा खेळाडू देखील करतोय. झेल घेण्याचे प्रयत्न चांगले झाले, कारण त्यांना ठाऊक आहे हर्षद जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर आकाश पाटीलची कमी तो खेळू देणार नाही आणि चांगले स्ट्रोक तो अटेम्प्ट करू शकतो. सिंगल आली आहे. 22 धावा. नक्कीच सर, प्रयत्न कसे असावेत ना ते मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत आहेत. कारण का हर्षल ठाकूर सारख्या मोठ्या फलंदाजाची विकेट येऊ शकते म्हणून तिथे सूर मारला होता. इथे सुद्धा आपण पाहिला खोलवर पद्धतीचा चेंडू. केतन पाटील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान फक्त एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि एका सिंगलने मात्र इथे काही बिघडणार बिनसणार नाहीये. एकेरी धाव्याने संघ पुढे चाललाय, परंतु एक मोठी टोटल उभी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ आहे तितकासा ताकदवान आहे आणि किंबहुना मोठ्या लढतींसाठी आपल्याला मोठी धावसंख्या उभी करावी लागते. पुढचा बॉल कमी गतीने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. पाठीमागे चालला बॉल. शॉर्ट थर्ड माला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल इथे येत असताना पाहायला मिळते. एक धाव येते, परंतु जमेची बाब ही आहे ना की डॉट बॉल येऊ दिलेले नाही आहेत. मॅच ऑन ठेवली, गेम ऑन. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. जिथे केतन पाटील गोलंदाजी मार्कवरती असताना या षटकामध्ये जशा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली कुठलाही मोठ्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला नाही. केतनच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मग मात्र त्याने गोलंदाजीचा अगदी चिकाटीनं वापर करायला सुरुवात केली आहे. इथे सुद्धा आपल्याला फटका फसताना पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथेही एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारचं मोठं नुकसान या चेंडूवरती सुद्धा पाहायला मिळत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 इथं संपलं जात आहे आणि धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त 25 धावा. या पण काही विशेष सन्मान करतो आहोत. होता आदरणीय उत्तमजी वाळुंज साहेब यांचं आगमन झालं. या पण त्यांचा विशेष सन्मान करतो आहोत. त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप शेठ भागवत यांचं देखील आगमन झालं. त्यांचे हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच वेळेला सुरेश शेठ मोरे साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत. 12 बॉल 40ची आवश्यकता मॅचमध्ये. आदरणीय नारायण भागवत साहेब चेअरमॅन यांचं देखील आगमन झालं. स्वतः मामा आज सुधीरजी जाधव साहेब यांचे या ठिकाणावरती उपस्थित आहेत. काही विशेष सन्मान आणि विशेष व्यक्तींचं आपण करणार आहोत. 12 बॉल 40ची आवश्यकता राहिली या मॅचमध्ये. सामना दूर चाललाय. 65चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. 12 बॉल 40ची गरज आणि ज्याने दुसऱ्या षटकामध्ये एक दमदार कामगिरी केली होती त्या गोलंदाजाने जिथे आपण पाहिलं तर कुशलने, परंतु इथे नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करावा लागेल. 5 षटकांचा सामना आणि 5 गोलंदाज हाताळणं बंधनकारक. फोटोग्राफर चला लक्ष वेधूयात. या फोटोग्राफरचं लक्ष वेधूयात. नरेश कुंभार, जिथे कुठे असाल व्यासपीठाशी संपर्क साधा. नरेश कुंभार. सर्वाधिक मागणी ज्या व्यक्तीची राहिली आहे ना ते नरेश कुंभार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण आठवणी साठवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होता. अर्थात आपण 4थ्या षटकाच्या दरम्यान देवाला पाहतोय.
देवा गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. खोपटे गावाला तोही बिलॉंग करतो. उरण विभागातील अनेक खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळालेत. 12 बॉल 40 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 40 धावा. देवा गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकरवरती प्रवीण जाधवला आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला. कुशल चेंडू खाली जजमेंट चांगला आहे. झेल टिपला गेला आणि फलंदाज इथे होईल तो अर्थात प्रवीण जाधव. बाद. आपण करतो आहोत अगदी त्याच वेळेला सुरेश शेठ मोरे साहेब हे देखील उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. अगदी त्याच वेळेला नारायण भागवत साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत. चेअरमॅन आणि तथा सुधीजी जाधव साहेब यांचे मामा, ज्यांना आपण पाहतो आहोत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या आपण विशेष सन्मान विशेष अतिथींचा करतोय. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या तमाम मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये चालू तर काय, आज या स्पर्धेमध्ये किंबहुना मागील काही सामन्यांमध्ये निशांत वर्तक नावाची जादू आणि छाप तितकीशी उंबरठ्याच असताना पाहायला मिळालेली नाही आहे. मागोमाग तो इथे बॅक टू बॅक विकेट गमवत असताना पाहायला मिळालाय. जे जर फटक्यामधील जर एलिव्हेशन पाहिले तर फटका नक्की सुरेख पाहायला मिळाला होता. या ठिकाणी आपण नक्कीच सन्मान घेतोय. माननीय श्री उत्तम शेठ वाळून साहेब यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहतोय. त्याच पद्धतीने आपण पाहतोय आलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री भगवान संदीप शेठ आपण पाहतोय. यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान घेतोय, मान सन्मान करतोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहतोय आपले आबासाहेब भोर असतील, माननीय श्री सुधीर शेठ जाधव असतील, दत्तासाहेब मोरे असतील, ही सर्व मान्यवर मंडळी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून सन्मान घेतले जात आहेत. माननीय श्री सुरेश शेठ मोरे यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान घेतला जातोय. त्यांना सुद्धा या ठिकाणी पुरस्कृत केले जाते. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऋतिक आवटी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिकने हा चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे आशाभूत नजरेनं वाईट चेंडूची मागणी केली जाते. पंचांकडून मात्र कुठल्याही प्रकारची दाद मिळत नाहीये. रिव्ह्यू मागितला जातोय आणि या स्पर्धेचा नियम राहिला इथे रिव्ह्यू मात्र आणि मात्र फक्त बीमरच्या चेंडूसाठी राहिलेला. त्यामुळे इथे मात्र फलंदाजाला नक्कीच नव्याने पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय देवा गोलंदाजी मार्कवरती आपलं षटक क्रमांक 4 टाकत असताना आता मात्र उजव्या इष्टीच्या बाराचा बाहेरचा चेंडू. पंचांचे दोनही हात जमिनीला समांतर झालेत. अगदी दुपारच्या सत्रामध्ये पंचांना इथे व्यायाम करावा लागतोय आणि वाईड चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याचप्रमाणे आपण पाहतोय माननीय श्री नारायण भागवत चेअरमन आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान यथोचित केला जातोय. जाऊया जय सर. का विशेष सन्मान केल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये वळतो आहोत. 26-3 खोला टाकला थेट यष्टीरक्षकाचा वेध. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक आवटी आल्यात आणि इथे ते विकेट सॅक्रिफाईस करतील, कारण फलंदाज होईल तो अर्थात रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद आणि अर्थात धक्का क्रमांक 4 हा संघाला लागला. विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतील. असा कोणताही नियम नाही आहे निशी सर. दोन्ही एंड सुटणे आवश्यक नव्हतं असा कोणताही नियम नाही. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या अर्थात एकंदरीत 26 पाहायला मिळाला. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि एकंदरीत 4 फलंदाज बाद झालेत. 65चा पाठलाग करायचा होता. आता उर्वरित आपण पाहिलं ना तर येणारे चेंडू तुमच्याकडे शेष आहेत ते अर्थात एकंदरीत पाहायला मिळत आहेत. 8 बॉल आणि 39 ची आवश्यकता. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत आणि हर्षद ठाकूर तो कारनामा करू शकतो, कारण ठाकूरची ठाकूरशाही
अद्याप चालू आहे. तो बॅट त्याची चांगली बोलते, तो मोठे स्ट्रोक खेळू शकतो. कालची रात्र त्याची होती, कालचा दिवस त्याचा होता आणि आज त्याच्या समोर काय वाढून ठेवला. 8 बॉल 39 आवश्यकता. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, होय आलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका जर हर्षद ठाकूरने खेळला तर मॅच मध्ये शिरकाव करेल तो अर्थातच. एका बाजूला स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम टीम अडचणीमध्ये होती. संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे, संघाचा प्रत्येक साथीदार म्हणत होता आणि अशा समयी हर्षद ठाकूरने षटकार ठोकलाय. 7 बॉल 33 आवश्यकता आहे. देवा गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना मग मात्र वातावरण टाईट होण्याची गरज. आणि इथे मात्र आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना हर्षद ठाकूरची बॅट अशी बोलायला लागली आहे की चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. येईल उत्तुंग खणखणीत पॅरलल फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. आल्या. निशांत तळेगावकर यांनी अफलातून गोलंदाजी केली, विकेट प्राप्त केली. मॅचची गोल्डन विकेट राहिली आकाश पाटील बाद होणं. आणि अर्थात दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 9 आल्या. या षटकामध्ये 13 आल्यात, परंतु सामना जिवंत केला हर्षद ठाकूरने. 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता असणारी मॅच आता मात्र चुरशीची बनली आहे. विनायक कावटी गोलंदाजी जिथे स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळत आहेत, परंतु ही बाब तितकीशी महत्वाची आहे की ज्या ज्या वेळेला या एंडकडून फलंदाजी झाली आहे ना त्या त्या वेळेला धावा आल्यात. हर्षद सारखा बॅटर जर का स्ट्रायकर एंडवरती आला तर त्याच्याकडे तितकासा दमखम आहे, तो लांब लचक स्ट्रोक खेळू शकतो, हे त्याने दाखवून दिलंय. किसन गोलंदाजी मार्कमध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल 6 बॉल 27 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 27 धावा. विनायक कावटी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आहे. जागा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे. परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. प्रयत्न करावे लागतील विनायक कावटीला देखील हा सामना जिवंत ठेवण्यासाठी, किंबहुना स्ट्रोक मोठे खेळावे लागतील. जय सर, मला वाटतं आता इथून मात्र स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं हे मात्र हर्षद ठाकूरसाठी फार महत्त्वाचं असणार आहे. कारण त्याची बॅट सेट आहे मैदानावरती, तेवढा काळ त्याने मात्र उभा राहिला आहे आणि खेळपट्टीचा सुद्धा अंदाज चांगल्या पद्धतीने आलाय त्याला. इथून जर पहिल्या चेंडूनंतर जर त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली ना मग मात्र थोडंसं वातावरण वेगळं होऊ शकतं. 6 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज विजयासाठी असणार आहे, जिथे ऑन स्ट्राईक आपण विनायक कावटी यांना पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय किसन शिंदे यांना गोलंदाजी मार्कवरती. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय पंचांना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करून चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बराच वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. विनंती असणारे त्वरा करा, घाई करा. 6 बॉल आणि 27 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय तो अर्थात गोलंदाज किसन शिंदेला आपण पाहतोय. पहिला बॉल विनायक स्ट्राईक वरती आहे, उजव्या सीच्या बाहेर सिंगल घेतली आहे, सिंगल आली आहे. हर्षद स्ट्रायकर एंड वरती येणं हे गरजेचं होतं, संघाच्या हिताचं होतं आणि इथे जे चितलंय तेच घडतंय. स्ट्राईक एंड वरती हर्षद ठाकूरला आपण पाहतोय. 5 बॉलची 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची. 5 चेंडू आणि 26 धावा. मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार ज्या बहादराने ठोकले आहेत तो स्ट्राईक एंड वरती येत असताना पाहायला मिळतोय. नटकार षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद ठाकूर काय घडणार, काय बिघडणार. किसन शिंदे समोर असताना 26 धावांची गरज. 5 चेंडू आणि 26 धावा. किसन शिंदे की हर्षद ठाकूर, हर्षद ठाकूर की किसन शिंदे, कोण कोणावरती हल्ला करणार, कोण कोणाला भारी पडणार. इथून मात्र पाहणं फार गरजेचं. हवेचा रोग. किसन शिंदेचा पुढील चेंडू.
हर्षलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, दूरवरून क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळेल. एक धाव घेतली वेगानं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन खेळांमधील ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये पाहत असताना हरणाची गती आणि चित्त्याची चपळाई होत असताना 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू आणि 4 षटकारांची आवश्यकता आहे. होय, ती किमया साधू शकतो हा बहादर, ज्याने मोठे स्ट्रोक खेळण्याची जिथे नामी संधी त्याच्याकडे आली आहे आणि त्याने खऱ्या अर्थाने हे दाखवून दिलंय मागील षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती तो करू शकतो, मोठे स्ट्रोक खेळू शकतो. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर आणि सटीक लाईन वरती आहे. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल. येणाऱ्या 3 चेंडू आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता. जिंकणारा संघ फायनल गाठेल. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. हा चेंडू डॉट आल्यानंतर किशन शिंदेची रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे झेल घेण्याची संधी होती परंतु फक्त चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता सामना मात्र हातातून निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघ फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. अजूनही 24 धावांची गरज असणार आहे. इथे मात्र किसन शिंदेने हर्षल ठाकूर नावाच्या वादळाला धावा घेण्यापासून रोखलंय आणि फक्त रोखलंय. आता मात्र उजव्या यष्टीच्या बाराचा बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय, जिथे हर्षल ठाकूरनं सोडून दिलाय. अवांतर दावेनं भर पडतीये परंतु सामन्यामध्ये औपचारिकता पाहायला मिळते. इथून जर गोलंदाजाकडून काहीतरी चूक झाली मग मात्र सामन्याचं चित्र विचित्र स्वरूपामध्ये बदलू शकतं. परंतु किशन शिंदे सारखा एक नावाजलेला खेळाडू ती चुकी करेल काय? हर्षल ठाकूरचा जी पुढचा चेंडू टाकला जातोय, लेट होईना परंतु थेट इथे मात्र फटका पाहायला मिळतोय. अगदी पॅरल स्ट्रोक पाहायला मिळाला. सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार येतोय. परंतु मी तर म्हणेल की जय सर दिवा विझण्याच्या आधी जसा जोर जोरात फडफड करतो आणि मग विजतो ना, तीच विजण्याच्या आधीची फडफड म्हणावी की काय? इथे मात्र सामना हातातून निसटत असताना शेवटच्या क्षणाला इथे मोठा स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय हर्षलच्या बॅटमधून, परंतु सामना मात्र हातातून निसटत गेलाय. शेवटचा चेंडू असणार आहे. या शेवटच्या बॉलवरती चांगला फटका पाहायला मिळाला पॉइंटच्या दिशेनं. 4 धावा चौकार. परंतु स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम या संघाला मात्र या स्पर्धेमधून इथेच थांबावं लागणार आहे आणि या स्पर्धेतील फायनल गाठणारा पहिला संघ आपल्याला मात्र पाहायला मिळतंय सनवे लॉजिस्टिक. काय अप्रतिम दर्जाचा खेळ, जिथे पहिली मॅच या स्पर्धेमध्ये खेळत असताना पराभूत व्हावं लागलं होतं, तिथूनच मात्र पुनरागमन करत असताना अगदी थेट फायनल गाठले. बेस्ट ऑफ द लक फॉर फायनल मॅच. सनवे लॉजिस्टिक दुसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 10व्या पर्वाचे ते हिस्सा बनले आणि थेट फायनल गाठली आहे या संघाने. सनवे लॉजिस्टिक साठी आपण पाहतो फायनलचं तिकीट प्राप्त झालंय. या पण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार, या मॅचचा शिल्पकार अर्थात 16 बॉल 36 धावांची खेळी आणि बॉलिंग करत असताना ज्याने धावा खर्च केल्या त्या केवळ 9 असा केतन पाटील राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. केतनसाठी 1000 रुपयाचा, केतन पाटील 1000 रुपयाचा कॅश प्राइज रवीजी कोरडे यांच्या माध्यमातून आणि कुशलसाठी 1000, 500 रुपयाचा पारितोषिक कुशल कोरडेसाठी आणि विशाल शेवाळेसाठी 500 आणि किसनसाठी 500. रवीजी कोरडे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलाय. निशिकांतजी तळेगावकर यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि निलेश यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निलेश सोनकर यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. माननीय श्री संदीप शेठ भागवत यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा हा बहुमान केतन पाटील यांना बहाल करतोय. त्यांना विनंती असेल या माननीय श्री